आपण रिझनिंगचं एक लेक्चर घेतलं होतं आपण, ज्यामध्ये आपण ट्रिकी एक्झाम्पल बघितले होते. कशाचे? रिझनिंगचे. आणि तुम्हाला लास्ट टाइम मी सांगितलं होतं की जसं रिझनिंगचे आपण ट्रिकी एक्झाम्पल बघितले, तसेच आपल्याला गणिताचे पण एक्झाम्पल त्या ठिकाणी बघायचे आहेत. तर बघा, आजचा जो पहिला प्रश्न आहे, 8 7 स्टार 3 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून, म्हणजे हा जो स्टार दिलेला आहे तिथं सारखा अंक आहे, समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक, हा झिरोतून कट करायचा आहे, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 7992 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं, हा जो इकडचा अंक आहे सगळ्यात डावीकडचा, काय तो अंक 7, तर त्याच्या एक पुढचा अंक घ्यायचा 8. त्याचा अर्थ याचं जे उत्तर आहे ते उत्तर क्रमांक 1 म्हणजे 8 आहे. स्टारच्या जागी काय आहे? 8. याला आपण प्रॅक्टिकली चेक करूया. इथं काय आहे? 8 7, तर स्टारच्या जागी काय घेतला मी? 8. इथं फिलअप केलेलं आहे. त्याच्यानंतर 3 2, परत स्टारच्या जागी काय घेतला? 8, म्हणजे हा. तर यांच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला किती दिला होता? 7992. मग येतो का? याची स्थानिक किंमत काय? एकक, दशक, शतक, हजार. किती हजार? 8000. आणि याची स्थानिक किंमत 8. तर यांची वजाबाकी करायची. शून्यातून 8 जात नाही, मग इथं आजच्या घेतला तर झाला 10, 10 तून 8 गेला 2. परत शून्यातून 1 जात नाही, इथं आजच्या घेतला 10 तून 1 गेला 9. परत शून्यातून 1 जात नाही, इथं आजच्या घेतला 10 तून 1 गेला 9, 8 तून 1 गेला 7. तर तो फरक किती आला? 7992. हा आला तुमचा फरक. आलं लक्षामध्ये? सेम टाइपचे एक्झाम्पल आहे. 1 9 स्टार 2 स्टार 3 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक किती दिलाय? 2970, 2970. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? कोणता अंक असेल? 3. इकडचा अंक बघितला आपण, त्याच्या पुढचा एक अंक घेतला, तर काय आला? तो 3. म्हणजे आपलं उत्तर काय इथं? 3. आता याला आपण प्रॅक्टिकली बघूया की आज आपलं या ठिकाणी उत्तर हे जे आलेलं आहे 3, हे बरोबर आहे का? मग आता या ठिकाणी बघा, 1 9 स्टारचा की काय घेतला? 3. परत 2, परत स्टारचा की काय घेतला? 3. तर इथं आपण ते 3 अंक फिलअप केला आणि काय घेतला आपण? 3. तर यांच्या स्थानिक किमतीतला फरक आकारला 2970. याची स्थानिक किंमत किती? एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे 3000. आणि याची स्थानिक किंमत एकक, दशक, म्हणजे 30. तर यांचा जो फरक येतो किती येतो? 2970. शून्यातून 0 गेला 0, शून्यातून 3 जात नाही, आजच्या घेतला म्हणजे आज आला 10, 10 तून 3 गेला 7, आणि 30 मधून 1 गेला 29. 2970. परत 8 स्टार 4 3 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती दिलाय? 89991. तर स्टारच्या जागी कोणता अंक? इथं काय? हा सगळ्यात तिकडचा 8, मग स्टारच्या जागी काय ना? 9. आता बघा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात व दुसऱ्या नळाने 24 तासात भरते. दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास 30 टाकी भरण्यास किती वेळ लागेल? म्हणजे एक पाण्याची टाकी, तर पहिला जो नळ आहे तो पहिला नळ किती तासात भरतोय? 12 तासात. आणि दुसरा नळ 24 तासात. पण एकत्रित नाही, सिंगल सिंगल. फक्त नळ ए सुरू केला तर त्याला 12 तास लागतील, नळ बी सुरू केला तर त्याला 24 तास लागतील. मग दोघे मिळून त्या पाण्याच्या टाकीला किती वेळेत भरतील असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर अशा सिच्युएशनला लक्षात ठेवायचं, 2 फॉर्म्युल्यानुसार आपण याचं उत्तर आणू शकतो. पहिला फॉर्म्युला आहे ए इंटू बी डिवाइड बाय ए प्लस बी. ए बी चा अर्थ काय होतो? ए गुणिला बी. किंवा दुसरा फॉर्म्युला आपण असा घेऊ शकतो, 1/a अधिक 1/b. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सारखाच आहे, फक्त याला याच्या व्यस्त पद्धतीने लिहिलाय, म्हणजे उलट लिहिलेला आहे. ते सांगतो मी पुढे कसं. तर आता बघा, समजा इथं आपण त्या किमती टाकल्या, दोघांचं उत्तर एकच निघणार आहे, कारण की दोघे फॉर्म्युले कसे सारखे. समजा इथं
ए ची किंमत मानली आपण 12 आणि बी ची किंमत मानली आपण 24. तर या ठिकाणी 12 गुणिले 24 भागाकारात 12 अधिक 24. तर पहिले गुणाकार नाही करायचा, पहिल्या खालची बेरीज करून घ्यायची. तर 12 गुणिले 24 भागाकारात 12 अधिक 24 किती आला 36. 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 एक 3, 3 8 24. तर फायनल उत्तर काय आलं 8 तास. तर किती तास लागतील 8 तास. आता आपल्याला ना यानुसार पण उत्तर 8 तास जाणायचं. आलं लक्षामध्ये. तर कसं येणार बघा, 1/2 तर 1/2 म्हणजे काय येईल 1/12 अधिक 1/b 1/b म्हणजे काय आला 1/24. आता ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिले काय समान करावं लागतो छेद, म्हणजे खालची संख्या समान करावी लागते. मग 12 आणि 24च्या पाढे देणारी संख्या कोण आहे 24 आहे. 12 एक 12 आणि 12 दुने 24 आणि 24 एक 24. तर मी काय करतो या ठिकाणी इथे गुणतो 2 आणे म्हणून इथं पण गुणलं 2 आणे, इथं गुणलं 1 आणे म्हणून इथं पण गुणलं 1 आणे. मग बे एक बे छेद 12 दुने 24 अधिक 1 एक 1 24 एक 24. तर छेद काय झाला समान. आता अंशाचे होणार बेरीज 2 अधिक 1 3/24. खालीवर कशाने भाग दिला 3 आणे. 3 एक 3, 3 8 24. आलेल्या उत्तराचा काय करणार व्यस्त. तर तो व्यस्त काय आला 8 तास. या प्रकारच्या उदाहरणात जे पण उत्तर येणार त्याचा काय करायचं व्यस्त. व्यस्त म्हणजे उलट करायचं. इथं व्यस्त करायची गरज नाही. कळलंय. हा फॉर्म्युला वापरा किंवा हा फॉर्म्युला वापरा, परंतु जनरली आपण ज्यावेळेस न टाके उदाहरण बघणार आहोत, हा चॅप्टर बघणार आहोत, तेव्हा आपण याच फॉर्म्युल्याने जाणार आहोत. कारण की या फॉर्म्युल्याने सगळ्या प्रश्नांचं उत्तर येत नाही, म्हणून आपण कॉमनली हा फॉर्म्युला त्या ठिकाणी युज करणार आहोत. फक्त इथं काय आपल्याला छेद समान करावं लागतं. आता इथं बघा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते, मात्र दुसऱ्या नळाने टाकी 12 तासात काय होते रिकामी होते. आता इथं काय मागच्या उदाहरणात काय होतं दोघे नळ टाकीला भरत होते. या उदाहरणात काय एक नळ टाकीला भरतोय आणि एक नळ टाकीला काय करतोय रिकामा करतोय. आलं लक्षामध्ये. तर बघा वरचा जो नळ आहे जो टाकीला भरतोय तो टाकीला किती तासात भरतोय 20 तासात. आणि खालचा नळ टाकीला किती वेळात रिकामा करतोय 12 तास. म्हणजे समजा मी काय केलं खालचा नळ ओपन नाही केला, फक्त वरच्या नळाने टाकी भरली, तर टाकी भरायला समजा 20 तास लागले. किती तास लागले 20 तास. आता वरचा नळ बंद केला, आता आपण खालचा नळ सुरू केला, तर टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागला 12 तास. कोणता नळ जोरात काम करत होता वरचा का खालचा खालचा. कारण की ज्या नळाला कमी वेळ लागतोय तो नळ जोरात चालतोय. येतं लक्षात. समजा एखाद्या माणसाला 20 तास लागले एक काम करायला आणि एका माणसाने 12 तासात काम केलं, मग कोण फास्ट आहे 12 तास काम करणारा. याचा अर्थ काय की समजा ही जर टाकी पूर्णपणे पाण्याने भरलेली पूर्णपणे आणि पूर्णपणे भरलेल्या टाकीसाठी आपण एक नळ वरून सुरू केला आणि एक नळ खालून पाणी वाहण्यासाठी मोकळा केला, तर एक वेळ अशी की संपूर्ण पाण्याने भरलेली टाकी काय म्हणेल रिकामी होऊन जाईल. आणि रिकाम्या झाल्यानंतर ती टाकी कधी आयुष्यात भरणार नाही, कारण की भरणाऱ्यापेक्षा रिकाम्या करणाऱ्या नळाची कॅपॅसिटी काय जास्त आहे. येतं लक्षात. आता या ठिकाणी टाकी जी ती भरणार नाही, तर ती काय होणार ती रिकामी होणार. रिकामी कशी होणार कोणाचं काम जास्त चालू आहे जोरात 12 तासात रिकामी करतोय आणि 20 तासात भरतोय. याचा अर्थ रिकाम्या करणाऱ्या नळाची कॅपॅसिटी जास्त आहे, म्हणजे ती टाकी भरणार नाही तर काय होणार रिकामी होणार. आता मागच्या वेळेस काय फॉर्म्युला वापरला होता आपण 1/a अधिक 1/b. इथं काय करायचं जो नळ टाकीला रिकामी करतोय तिथं मायनस फॉर्म्युला वापरायचा. बघा फॉर एक्झाम्पल 1/a वजा 1/b. या नळाला मी ए मानलं आणि या नळाला काय मानलं बी. तर बी नळ काय करतो टाकीला रिकामी करतोय, म्हणून त्याला आपण काय घेतलं तिथं मायनस. आता काय करणार 1/20 वजा 1/12. 20 आणि 12च्या पाढे जाण्याची संख्या कोण आहे 60 आहे. मग इथं 20 एक 20
20 दुने 40, 20 त्रिक 60. इथं तिनाने गुणलं तर इथं पण काय केलं, तिनाने गुणलं. 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60. इथं पाचाने गुणलं तर इथं पण काय गुणलं, पाचाने. मग इथं 3 1 3 छेद 60 वजा 5 1 5 छेद 60. 3तून 5 गेला तर -2. 5 मोठी संख्या आहे ना, आणि त्याला काय चिन्ह आहे, मायनस, म्हणून उत्तर काय येणार, -2. भागाकारात घेतला 60. आता खालीवर भाग दिला 2 आने. खालीवर नेहमी अशा संख्येने भाग द्यायचा की वर ज्या संख्येने भाग दिला आहे त्या संख्येने खाली भाग दिला पाहिजे. मग बे एक बे छेद बेत्रिक 6 घेतला 0. या प्रकारच्या उदाहरणांमध्ये आपण आलेल्या उत्तराचा काय करतो, व्यस्त करतो. तो वजा 30. आता तास कधी मायनस मध्ये राहत नाही. वय, पैसे, उंची, तास, वेळ हे कधी मायनस मध्ये राहत नाही. तर उत्तर तर आपलं 30 तास आहे. परंतु मायनस चिन्ह काय दर्शवते, टाकी भरणार नाही तर काय होणार, रिकामी होणार. कधी कधी काय होतं की पर्याय म्हणजे तुम्हाला 30 तासात भरेल असा पर्याय असतो आणि 30 तासात रिकामी होईल. तर मग नेमकं 30 तर उत्तर आलंय, पण भरेल का रिकामी होईल हे आपल्याला कशावरून कळेल, त्याच्या चिन्हावरून. येतं लक्षामध्ये. आता बघा सेम एक्झाम्पल आहे, फक्त इथं काय फरक आहे, इथं 3 नळ आहे. किती नळ आहेत, 3 नळ. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने किती तासात भरते, 12 तासात. दुसऱ्या नळाने 24 तासात. तिसऱ्या नळाने मात्र टाकी 10 तासात काय होते, रिकामी होते. म्हणजे या ठिकाणी 2 नळ टाकीला भरतायत आणि 1 नळ टाकीला काय करतोय, रिकामा करतोय. याचा अर्थ इथं अशी सिच्युएशन आहे की 1 नळ टाकीला रिकामा करतोय, 2 नळ टाकीला काय करतायत, भरतायत. आता इथं आपण हे नाही सांगू शकत की टाकी भरेल का रिकामी होईल. कधी कधी असंही असू शकतं बघा, 2 नळ भरणारे कमी कॅपॅसिटीचे, मात्र रिकामा करणारा जास्त कॅपॅसिटीचा आहे. म्हणजे भलेही 2 नळ टाकीला भरतात आणि 1 नळ टाकीला रिकामा करतोय, पण शेवटी ती टाकी भरेल का रिकामी होईल नाही, हे आपल्याला उत्तर काढल्यानंतर समजेल. ठीक, आत्ता नाही सांगू शकत आपण. येते लक्षामध्ये. तर जर उत्तर जर मायनस मध्ये आलं तर टाकी काय होणार आहे, रिकामी होणार. आणि जर उत्तर प्लस मध्ये आलं तर टाकी भरणार. आता बघा फॉर्म्युल्यात काय बघा, हा नळ ए आहे, हा बी आणि हा सी. तर ए आणि बी काय करतोय, भरतोय का रिकामी, भरतो. मग त्यांना प्लस घ्यायचं, 1/a अधिक 1/b. आणि नळ सी टाकीला काय करते, रिकामी. मग त्याला काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. कळलंय का, सांगा. 1/a ची व्हॅल्यू काय, 1/12, 1/24 वजा 1/10. आता 12, 24 आणि 10च्या पाड्यात येणारी संख्या कोण आहे, 120. हे लक्षात ठेवायचे की आपल्याला हा लसावी शोधता आला पाहिजे. लसावी म्हणजे काय, की दिलेल्या संख्यांच्या पाड्यात कोणती संख्या येते लवकर, तिला म्हटलं तर लसावी. फॉर एक्झाम्पल 12 आणि 10च्या पाड्यात 60 येतोय बघा. 12 पंचे 60, 10 सक 60, पण 24च्या पाड्यामध्ये 60 येत नाही. आलं का लक्षात. 12 आणि 24च्या पाड्यामध्ये 72 येतोय. 12 सक 72, 24 त्रिक 72, पण 10च्या पाड्यात 72 येत नाही. म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधायची की जे 12च्या पाड्यातील, 24च्या पाड्यातील आणि 10च्या पाड्यातील. मग कोणती ती, 120. आता इथं मी 120 येण्यासाठी इथं गुणीला काय केलं, 10. बरोबर. मग खाली 10 ने गुणलं तर वर पण कशाने गुणायचं, 10. 24 1 24, 24 दुने 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 पाचा 120. खाली 5 ने गुणलं तर पण गुणलं 5. आणि इथं 12 ने गुणलं तर इथं पण गुणलं 12. आता इथं काय आलं बघा, 10/120 अधिक 5/120 वजा 12/120. सगळ्यांचा छेद कसा झाला, समान. आपण छेद का समान करतो, तर लक्षात ठेवायचं, जर कोणी विचारलं आपण छेद का समान करतो, तर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी. मी तर अशी का नाही बेरीज केली डायरेक्ट, 1 अधिक 1 अधिक 1 क्या अशी बेरीज करू शकतो का, नाही करू शकत. का, इथं छेद समान नव्हते. आता सगळ्यांचा छेद काय झाला, समान. आता इथं बघा
10 आणि 5 किती आले? 15. 15तून 12 गेले 3. 3/120. 3 3 चोक 12 घेतला 0. आलेल्या उत्तराचा काय करणार? व्यस्त. तर किती तास वेळ लागेल? 40 तास. टाकी भरेल का रिकामी? भरेल, कारण की प्लस मध्ये उत्तर आलं, म्हणून उत्तर काय आपलं? 40 तास. कळलंय का? हे मी डिटेल मध्ये उदाहरणं घेणार आहेत तुमचे. फक्त आज आपण फक्त जे शॉर्ट ट्रिक वाले आहेत ते शॉर्ट ट्रिक वाले पण मी तुम्हाला लॉंग ट्रिक करून सांगतोय, कारण की तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 60 मिनिटात भरते. 4 नळ लावले आणि ती टाकी किती मिनिटात भरते? 60 मिनिटात भरते. जर यापैकी फक्त 3 नळ सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? मला एक पहिली गोष्ट सांगा, पहिले टाकीला 4 नळ भरत होते, आता किती भरतायत? मग मला सांगा, टाइम जास्त लागेल का कमी? जास्त. पहिले जे काम 4 लोक करत होते आता ते काम 3 लोक करतात. याचा अर्थ टाइम आपल्याला काय लागणार आहे? जास्त लागणार आहे. याचा अर्थ कमी वेळेमध्ये तर ते काम होणार नाही. होईल का? नाही. तर रेडीमेड आपल्याला उत्तर काय भेटलं इथं? 80 मिनिट. येतं लक्षात? पण तरी समजा असे 2 पर्याय राहिले असते, 80 मिनिट 100 मिनिट. मग कन्फ्युजन 80 का 100? आपल्याला फक्त 60 पेक्षा जास्तचा आकडा बघायचा होता. अशा सिच्युएशनला नेहमी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पहिल्या नळांची संख्या 4 गुणिले पहिले लागणारा वेळ किती येतो? 60. दुसऱ्या नळांची संख्या टाकायची भागाकारात. म्हणजे इन शॉर्ट यांच्या दोघांचा गुणाकार करून त्याला भागाकारात काय घ्यायची? दुसरी संख्या घ्यायची. कळलंय का? भागाकारात काय घेतला? 3. मग 3 1 3, 3 दुने 6, घेतला 0. 20 8 80. तर उत्तर आलं आपलं 80 मिनिट. कळलंय? काही डाऊट असेल तर विचारत चला. सेम उदाहरण आहे. समान व्यासाच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी किती मिनिटात भरते? 45 मिनिटात भरते. लक्षात? जर यापैकी किती नळ सुरू केले? 5 नळ. तर आपण काय करतो? यांच्या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 45 भागाकारात 5. 5 1 5, 5 9 45, 9 3 27. तर पर्याय क्रमांक आपला 2. 27 मिनिटला. लक्षात? घरी गेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा तो बघायचा आणि उदाहरणाची पीडीएफ मी तुम्हाला टाकली. उदाहरण लिहायचं, खाली उत्तर लिहायचं. पहिले न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा, किंवा तसं नसेल करायचं तर एकदा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, स्टार्ट टू एंड डबल. मग पीडीएफ काढायची आणि उदाहरण न बघता सोडवण्याचा प्रयत्न करायचा. हे सगळे असे एक्झाम्पल घेतले मी की जे परीक्षेला वारंवार भरपूर ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तो युट्यूबला पण राहणार आहे आणि त्याच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये परत पीडीएफ असेल. समजा तुमच्या मोबाईल मध्ये ती पीडीएफ नाही सापडत तुम्हाला तर तिथं जाऊन तुम्ही ती पीडीएफ शोधू शकता. रवी हा एक काम 20 दिवसात करतो. किती दिवसात? 20 दिवसात. तेच काम अवी 30 दिवसात करतो. याला किती लागतायत? 30 दिवस. तर दोघांनी मिळून ते काम एकत्रितरित्या किती दिवसात केले पाहिजे किंवा किती दिवसात होईल? सेम टू सेम नळ आणि टाकीच्या उदाहरणासारखं उदाहरण. यालाच मी नळाच्या उदाहरणामध्ये कसं कन्वर्ट करू शकतो? पहिला नळ एका टाकीत 20 तासात भरतो आणि दुसरा त्याच टाकीत 30 तासात भरतो. तर दोन्ही नळ एकत्रितरित्या त्या टाकीला किती वेळात भरतात? फक्त तिथं नळाच्या जागी तर काय टाकलेलं आहे आपण? रवी आणि अवी टाकलाय. आपला नेहमीचा फॉर्म्युला 1/a अधिक 1/b. 1/a म्हणजे किती? 1/30. 1/b म्हणजे 1/30. 20 आणि 30च्या पाड्यात आता इथं बघा, इथं छेद समान आहे का? म्हणून मी 1 अधिक 1 अंशाची बेरीज करू शकत नाही, तर मला छेद समान करावा लागेल. मग 20च्या 30च्या पाड्यात येणारी संख्या कोण आहे? 60. मग इथं कितीने गुणू? 3 ने. मग वर पण 3 ने गुणलं. इथे 2 ने, इथे पण 2 ने गुणलं. म्हणजे काय आलं बघा? 3 1 3 छेद 60 अधिक बे 1 बे छेद 60. बघा दोघांचा छेद कसा आला? समान झाला. आता 3 अधिक 2 किती आला? 5/60. खाली वर 5 ने भाग दिला. 5 1 5, 5 1 5, उरला घेतला 0, 5 दुने 10. आलेल्या उत्तराचा काय करतो आपण? व्यस्त. तर किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2. कळलंय का? एक काम किती दिवसात करतोय?
24 दिवसात. बी हा तेच काम किती दिवसात करतोय? 48 दिवसात. आणि सी हा तेच काम किती दिवसात करतोय? 16 दिवसात. याला नळाच्या उदाहरणामध्ये आपण कसं चेंज करू शकतो की पहिला नळ एका टाकीस 24 तासात भरतो, दुसरा नळ त्याच टाकीस 48 तासात भरतो आणि तिसरा नळ त्याच टाकीस 16 तासात भरतो. फक्त तिथे एबीसीच्या जागेवर आपण पहिला दुसरा तिसरा नळ घेतला तरी उदाहरणाचं उत्तर आपलं सारखंच असणार आहे. म्हणजे हे जे उदाहरण ते तुम्हाला नळ टाकीसाठी येऊ शकतं किंवा काळकामसाठी येऊ शकतं. आलं लक्षामध्ये? मागच्या उदाहरणात किती जण होते? 2. या उदाहरणात किती आहे? 3. 1/a अधिक 1/b अधिक 1/c. परीक्षेला फॉर्म्युला मांडत बसायचं नाही, डायरेक्ट किमती टाकायच्या आणि उत्तर लिहायचं. आलंय का लक्षात? आता बघा सांगा 1/a ची किंमत 1/24 अधिक 1/48 अधिक 1/16. 24, 48, 16च्या पाड्यात येणारी संख्या कोण आहे? 48 आहे. 96 पण आहे पण अजून जवळची आपल्याला 48 आहे. 24 1 24, 24 जुने 48, 48 1 48, 16 48. मग इथं 24 ला गुणलं मी 2 आणे, इथं पण गुणलं 2 आणे. इथं गुणायची गरजच नाही, ऑलरेडी 48 आहे. इथं गुणलं 3 आणे, इथं पण गुणलं 3 आणे. तर बे एक बे 2/48 अधिक 1/48 अधिक 3/48. कळलं का? आता 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6/48. 6 1 6, 6 8 48. आलेल्या उत्तराचा व्यस्त किती तास? 8 तास. सॉरी 8 दिवस. कळलंय का? आता कधी कधी हाच प्रश्न कसा फिरवला जातो बघा. आपण पहिले काय बघितलं? ए किती दिवसात काम करतोय? किती दिवसात? 24. बी 48 आणि सी 16. कधी कधी काय येतं? ए आणि बी मिळून एक काम 24 दिवसात करतात, बी आणि सी मिळून तेच काम 48 दिवसात करतात, सी आणि ए मिळून ते काम 16 दिवसात करतात. आकडे तेच आहे 24 48 16. फक्त तिकडे एबीसी आहे, इकडे ए आणि बी, बी आणि सी, सी आणि ए. आलं लक्षात? तर असं जर उदाहरण आलं की एक काम ए आणि बी मिळून 24 दिवसात करतात, तेच काम बी आणि सी मिळून 48 दिवसात करतात, तेच काम सी आणि ए मिळून 16 दिवसात करतात, तर काय करायचे? उदाहरण आपल्या पद्धतीनेच लिहायचं. फायनल उत्तर काय आलं आपलं? 8. त्याला फक्त 2 ने गुणून टाकायचं. 8 गुणिला 2 तर किती दिवस होतील? 16 दिवस. 2 ने काय गुणलं? ए किती वेळा आहे? 2 वेळा. बी किती वेळा आहे? 2 वेळा. सी किती वेळा आहे? 2 वेळा. तर गुणिला काय केलं? फक्त 2. म्हणजे त्या सिच्युएशन उत्तर काय असणार आपलं? 16. एवढं लक्षात ठेवायचं. आलं लक्षामध्ये? याला तुम्ही ना फार शॉर्टकट पण काढू शकता. शॉर्टकट कसा काढू शकतात? तर सगळ्यात पहिले हे शोधून घ्या की 24 16 आणि 48 च्या पाड्यात येणारी संख्या कोण आहे? 48 आहे. म्हणजे आपण लसाही शोधला. आता हे शोधण्यासाठी काय आपल्याला पाडेपाठ असेल तर लगेच सांगता येईल, पाडेपाठ नसेल तर अवघड आहे. बरोबर? 48 घेतला. आता काय करायचं? 24 जुने 48, 48 1 48, 16 3 48, 2 आणि 3 5, 5 आणि 6 भागिले काय केलं? 6. 6 8 48. असं पण डायरेक्ट उत्तर तुम्ही काढू शकता. आता एक काळकाम मजुराचं उदाहरण आलं या ठिकाणी. मजुराच्या उदाहरणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये कायमस्वरूपी 2 वाक्य येतात. किती वाक्य येतात? 2. मग ते 2 वाक्य कुठे संपतात ते बघा. करतात, इथं संपलं पहिलं वाक्य. 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास करून किती दिवसात पूर्ण करतील? तर कळलं तुम्हाला काळकाम मजुराच्या उदाहरणात किती वाक्य येतात? 2 वाक्य येतात. कळलंय का? आता काळकाम मजुराच्या उदाहरणामध्ये एक प्रकार असा पडतो की जिथं काम सारखं आहे आणि एक प्रकार असा पडतो जिथं काम वेगळं आहे. मग या उदाहरणात काम सारखं आहे का वेगळं आहे ते बघूया आपण. इथं काम किती आहे? एक काम. आणि इथं काम किती आहे? तेच काम. एक काम तेच काम. जर असं असेल ना तर सिंपल पहिल्या वाक्यातल्या किमती वर लिहायच्या आणि दुसऱ्या वाक्यातल्या किमती खाली लिहायच्या. मग सांगा पहिल्या वाक्यात कोणत्या कोणत्या किमती आहे? 10 गुणिले 6 गुणिले 12. दुसऱ्या वाक्यात 20 गुणिले 9.
तर 10 एक 10, 10 दुने 20, 3 एक 3, 3 दून 7, 3 त्रिक 9, 3 दुने 6, 3 एक 3, 3 चौक 12, 2 2 काय झाला कॅन्सल, तर उत्तर काय आलं 4 दिवस. काम सारखं होतं म्हणून. काम जर वेगळं राहिलं तर पहिल्या वाक्यातल्या कामाला खाली टाकायचं आणि दुसऱ्या वाक्यातल्या कामाला वरती लिहायचं, एवढाच फरक करायचा, बाकी कुठंच काही चेंज करायचं नाही. बाकी वरच्या किमती वर, खालच्या किमती खाली. 24 माणसे प्रतिदिवस 7 तास काम करून एक काम 36 दिवसात संपवितात. तर इथून वाक्य काय होते, चेंज होते. अशा प्रकारचे उदाहरण किती वाक्य राहतात, 2 वाक्य. कळालं पहिलं वाक्य कुठं संपलं. आता इथून पुढे कोणतं वाक्य सुरू होतंय, दुसरं. चला 2 वाक्यांचं विभाजन केलं. आता दुसरी स्टेप काय, काम एकच आहे का वेगळे, माहित आहे का, एक काम तेच काम, याचा अर्थ काम सारखं आहे. येतं लक्षामध्ये, एक काम तेच काम, तर काम काय आहे सारखं आहे. तर मग वरच्या वाक्यातल्या किमती वर, खालच्या वाक्यातल्या किमती खाली. वर काय काय किमती आहे, 24, 7, 36 झाल्या, खाली काय आहे 21 गुणिले 8. अशा प्रकारच्या उदाहरणात नेहमी लक्षात ठेवायचं, खाली किंवा वर एक किंमत कमीच भरते. वर किती किमती आल्या, खाली, मग खाली एक किंमत कमी पडली. असं नाही की खालीच एक किंमत कमी भरेल, कधी कधी वरती पण कमी भरते. आता याला सॉल्व्ह करायचं. 8 एक 8, 8 त्रिक 24, 7 एक 7, 7 त्रिक 21, 3 3 कॅन्सल, उत्तर काय आलं 36. कळालंय का. आता इथे ना मी मागच्या उदाहरणाचेच पर्याय कॉपी पेस्ट करून टाकले होते, तर इथं पर्याय घेतले नाही. आता आपण विदाऊट पर्यायाचं उत्तर काढणार, हे पर्याय नाही येत. मागे जे पर्याय होते ना तेच इकडे आलेले आहेत, फक्त उदाहरण चेंज. आता 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात. तर इथं वाक्य संपलं. हे पहिलं वाक्य, ते दुसरं वाक्य. तर 20 मजुरांना 15 खंदक, खंदक किती 15, खणण्यासाठी किती दिवस लागतात. खंदक म्हणजे खड्डे. मग आता मला सांगा पहिल्या वाक्यात काम काय आहे, 30 खंदक. म्हणजे पहिल्या वाक्यातलं जे काम आहे ते किती खंदक खंदायचे, 30, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये 15. तर मी काय बोललो, तो कामाचा काय करायचा, व्यस्त करायचा. इथं काम सारखं नाही, पहिल्या याच्यात 30 खंदक आहे, दुसऱ्या याच्यात 15 खंदक. मी काय करायचं, पहिल्या याच्यातला जो 30 आहे ना त्याला खाली लिहायचं, त्याला वर लिहायचं नाही. आणि दुसऱ्या याच्यातला जो 15 आहे, म्हणजे याच्या दुसऱ्या वाक्यातलं काम आहे, त्याला कुठे लिहायचं, वरती लिहायचं. आता बाकी वरच्या किमती वर आणि खालच्या किमती खाली. आता वर कोणत्या कोणत्या किमती सांगा, 40 आणि 60, आणि खाली कोणती किंमत उरली, फक्त 20. बघा परत खाली किंमत काय भरली, कमीच भरली. आता याला सॉल्व्ह करायचं. 30 एक 30, 30 जुने 60, 20 एक 20, 20 जुने 40, म्हणजे 15 गुणिले 2 गुणिले 2, 15 दुने 30, 30 दुने 60, तर उत्तर काय आलं 60 दिवस. इथं होता का पर्याय, नाही ना, हा होता, इथं होता. किती उत्तर आलंय, 60 दिवस. कळलंय का. आता परत सेम एक्झाम्पल आहे. 30 मजूर 16 दिवसात 24 खेळणी बनवतात, त्यासाठी ते रोज 6 तास काम करतात. इथं एक वाक्य संपलं. तर 20 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात 60 खेळणी बनवतील. तर वाक्य कुठं संपलं, कळालं का. आता मला सांगा, या उदाहरणात काम सारखं आहे का वेगळे, वेगळे. पहिल्या वाक्यात काम काय आहे, 24 खेळणी, त्याला कुठं लिहिलं, खाली. दुसऱ्या वाक्यात काम काय आहे, 60 खेळणी, त्याला कुठं लिहिलं, वरती. 24 आणि 60चं काम झालं. आता वरच्या वाक्यातल्या किमती वर, खालच्या वाक्यातल्या किमती खाली. सांगा मग वरच्या वाक्यात कोणत्या किमती आहेत, 30, 16, 6. खालच्या वाक्यात कोणत्या किमती आहे, 20 आणि 8. फक्त कामाचा व्यस्त लिहिलाय. काय काय म्हटलं, कोणते 30, ते वरतीच येतील ना रे, कामाचा व्यस्त करतो ना फक्त आपण, बरोबर. आता याला सॉल्व्ह करायचं.
20 एक 20, 20 त्रिक 60, 8 एक 8, 8 दुने 16, 6 एक 6, 6 चोक 24. हा भागाकार व्यवस्थित करायचा आहे. बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, बे एक बे, उरला एक घेतला 0, बे पंचे 10, म्हणजे कोण उरला 3 गुणिले 15, 15 त्रिक 45. आता उत्तर काय आपलं 45. कळलंय का? आता इथं परत आता सरासरी प्रवासाचं उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे. हे एक्झाम्पल बऱ्याच एक्झामला रिपीट झालेलं आहे आणि बरेच विद्यार्थी याच्यामध्ये जी मूळ मिस्टेक करतात ती पण आपल्याला या ठिकाणी बघायची. तर बघा, एक गाडी पुणे ते मुंबई जाताना ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेली आणि तीच गाडी मुंबई ते पुणे ताशी 90 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते. तर त्या गाडीचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? समजा हे 2 स्टेशन आहे, ही नाशिक ते मुंबई. जाताना काय वेगाने गेली गाडी 60च्या वेगाने आणि रिटर्न येताना मुंबई ते नाशिक काय वेगाने आली 90च्या वेगाने. जाताना 60च्या वेगाने, येताना 90च्या वेगाने. आणि आपल्याला संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग विचारलाय. तर बऱ्याच विद्यार्थी सरासरी वेग कसा काढतात 60 अधिक 90 भागीला 2, कारण की आपण सरासरी अशीच काढतो. मग 60 अधिक 90 किती आला 150 भागिले 2, आणि 150 ला भागीला 2 केलं म्हणजे 150 ला निम्मे करायचे आपल्याला, म्हणजे किती आला 75 किलोमीटर प्रति तास. आणि इथंच आपलं उत्तर चुकून जातं. तर याला जेव्हा गाडी जाताना जेवढं अंतर पार करते तेवढंच अंतर जर येताना पार करत असेल आणि जर सरासरी वेग विचारला असेल तर इथे एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 2 गुणिला ए गुणिला बी डिवाइड बाय ए प्लस बी. हा सरासरी वेगचा फॉर्म्युला आहे, हा विसरायचा नाही. आता याचं उत्तर काढू आपण. 2 गुणिला ए म्हणजे काय घेतला 60 गुणिले बी, बी म्हणजे काय घेतला 90, भागाकारात 60 अधिक 90. आता वरचा गुणाकार करत बसत नाही मी, त्याला ऍज इट इज लिहितो, खालची बेरीज करतो. 2 गुणिले 60 गुणिले 90 भागाकारात 60 अधिक 90 किती आला 150. 30 ने भाग देतो डायरेक्ट, 30 पंचे 150, 30 दुने 60, परत 5 ने भाग देतो, 5 एक 5, 5 एक 5, 4 उरला घेतला 0, 5 8 40. तर फायनली आपल्याला 2 गुणिला 2 गुणिला 18 यांचा काय करायचा आहे गुणाकार. बे दुने 4 आणि 4 गुणिला 18, 18 चोक 72, 72 किलोमीटर प्रति तास हा गाडीचा ताशी वेग. मग आपला पर्याय क्रमांक उत्तर काय 4. फॉर्म्युला कोणता आहे लक्षात आहे सांगा, 2 गुणिला ए गुणिला बी डिवाइड बाय ए प्लस बी. हा फॉर्म्युला कसला आहे सरासरी वेगचा. राहील लक्षामध्ये. एक गाडी नाशिक ते मुंबई जाताना 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेली आणि मुंबई ते नाशिक येताना 60 किलोमीटर प्रति तास वेगाने आली. तर संपूर्ण प्रवासातील वेग किती? आपला फॉर्म्युला होता 2 गुणिला ए गुणिला बी डिवाइड बाय ए प्लस बी. मग 2 गुणिले ए म्हणजे काय घेतला 40 गुणिले 60 अधिक 40 अधिक 60. 2 गुणिले 40 गुणिले 60 हा गुणाकार नाही करत आहे, त्याला तसंच सोडतोय, कारण की खालची बेरीज केल्यानंतर काय व्हॅल्यू ऑटोमॅटिक तिथे कॅन्सल होते. 40 आणि 60 किती आला 100, 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 कॅन्सल. 2 गुणिले 4 गुणिले 6 बेचोक 8, 8 7 48, 48 किलोमीटर प्रति तास गाडीचा प्रवासातील सरासरी वेग. पर्याय क्रमांक 3. कसं चालतं चालेल, तुला कळलं ना की बेरीज. फॉर एक्झाम्पल पेपरला तुला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे 2 गुणिले 40 गुणिले 60 असं तू लिहिलं आणि तुला माहिती आहे की यांची बेरीज किती आली 100. मग खाली 100 ला 2 0 आहेत तर 2 0 काय केले कॅन्सल. बेचोक 8 8 सक 48 असं केलं तरी चालतं. म्हणजे तुम्ही किती कॅल्क्युलेशन स्पीडली करताय
ते तुमच्यावर आहे. काही गोष्टी तुम्ही टाळल्या तरी चालतात. आता बघा, एका व्यक्तीने पहिले 20 किलोमीटरचे अंतर 10 किलोमीटर प्रति तास वेगाने पार केले. पहिलं 20 किलोमीटर अंतर कितीच्या वेगाने? 10च्या वेगाने. पुढील 20 किलोमीटर अंतर 12च्या वेगाने पार केले. 12 किलोमीटर प्रति तास. लक्षात ठेवा, 20 किलोमीटर हे अंतर आहे आणि 10 आणि 12 हा काय आहे? वेग आहे. आपण सरासरी वेग काढताना अंतर घेत नाही, आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे? वेग. आणि राहिलेले 20 किलोमीटर अंतर काय वेगाने पार केले? 15 किलोमीटर प्रति तास वेगाने पार केले. म्हणजे इथं आपल्याला 10, 12, 15 बघायचं होतं. मागच्या उदाहरणात 2च वेग दिले होते, त्याच्या मागच्या उदाहरणात पण 2च. सगळ्यात मागच्या उदाहरणात होते 60 आणि 90. आता जस्ट मागच्या उदाहरणामध्ये होते 60 आणि 40. इथं 3 वेग आहे, काय? 10, 12 आणि 15. जर उदाहरणात 2च वेग दिलेले आहेत, त्यांचा प्रवासातील सरासरी वेग विचारला तर हा फॉर्म्युला आहे, 2 गुणिला ए गुणिला बी डिवाइड बाय ए प्लस बी. 2 वेग दिले असेल तर इथं किती वेग दिले? 3. तर इथं काय फॉर्म्युला लक्षात ठेवा सगळ्यांनी, 3 गुणिला ए गुणिला बी गुणिला सी. ए बी च्या ऐवजी इथं गुणाकारात कोण टाकला? सी. इथं 2 च्या ऐवजी काय घेतला? 3. पण खाली इथं काय बघा, लक्षात ठेवा, ए गुणिला बी अधिक बी गुणिले सी अधिक सी गुणिले ए. प्रत्येकाचा प्रत्येकाशी एक एक वेळेस गुणाकार केलाय. लक्षामध्ये 3 आहेत ना, ए बी आणि सी. पहिले ए आणि बी चा गुणाकार केला ए बी, नंतर बी आणि सी चा गुणाकार केला बी सी, नंतर सी आणि ए चा गुणाकार केला सी. तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. आता किमती टाकतो मी बघा, तर 3 गुणिले 10 गुणिले 12 गुणिले 15 भागाकारात. पहिले कोणाचा गुणाकार होणार? 10 आणि 12चा. 10 गुणिले 12, तर डायरेक्ट गुणाकार करतो मी. 12 हो 120. 10 आणि 12चा गुणाकार केला. आता 12 गुणिले 10 सॉरी 15, 12 गुणिले 15 तो गुणाकार आहे तो 180 अधिक 10 आणि 12चा झाला गुणाकार, 12 आणि 15 झाला. आता कोणाचा बाकी? 15 आणि 10चा. तो गुणाकार किती आला? 150. बरोबर. आता यांचा गुणाकार करायचा नाही, त्या व्हॅल्यू कट होणार आहेत, त्याला तसंच लिहितो मी. 3 गुणिले 10 गुणिले 12 गुणिले 15 भागाकारात 120 आणि 180 300 अधिक 150 450. 0 0 कॅन्सल. 15 1 15 15 त्रिक 45. 3 3 काय झाला? कॅन्सल. तर सरासरी वेग काय आला? 12 किलोमीटर प्रति तास. आता इथं उदाहरणातले जे पर्याय ते परत मागचे झालेले आहेत ऍज इट इज. हे मागे तेच पर्याय होते ना, तर तेच इकडे कॉपी पेस्ट होऊन गेले. त्याकरता इथं पर्यायामध्ये उत्तर इथं नाहीये. आपलं राईट आन्सर काय या ठिकाणी? 12 किलोमीटर प्रति तास. राहील का लक्षामध्ये? जर 3 वेग दिले असतील तर सरासरी वेगचा फॉर्म्युला काय? 3 गुणिले ए गुणिला बी गुणिला सी डिवाइड बाय ए इंटू बी प्लस बी इंटू सी प्लस सी इंटू ए. राहील का लक्षात? एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढविला. सुरुवातीला किती टक्क्याने वाढवला? 20% वाढवला. व नंतर काही दिवसांनी पुन्हा 10% वाढवला. तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली असा प्रश्न आहे. इथं कामगारांचा पगार आपल्याला एक्झॅक्ट दिलेला नाहीये, सगळे टक्केवारीमध्ये चालली. तर काय करायचं? समजा कामगाराचा पगार मानायचा 100. किती मानला पगार? 100. तर सुरुवातीला किती टक्के वाढ झाली? 20% वाढ. तर इथं 20% वाढ. 100चे 20% म्हणजे 20, म्हणजे 20 रुपयाने वाढ झाली. तर आता पगार किती झाला? 120. आता परत पगार किती वाढला? 10% वाढला. किती टक्क्याने? 10%. पण आता 120 चे 10% काढायचे तर 12. कुठल्याही संख्येचे 10% काढण्यासाठी फक्त 0 कॅन्सल करायचा. तर काय आले? 12. म्हणजे 120 रुपये परत 12 रुपयाची काय झाली? वाढ. तर फायनली पगार किती आला? 132. तर पगारामध्ये टोटल वाढ किती बघा, 100 वरून किती वर गेला? 132, म्हणजे 32% वाढ. बरेच विद्यार्थी काय करतात? पहिले 20% वाढला, नंतर 10% वाढला. 20 आणि 10 30, तर ते उत्तर लिहितात 30% वाढ. पण ऍक्च्युअली वाढ 30% झालेली नाही. तर वाढ किती टक्के
आली 32% झाली. आलं का लक्षात? सेम येतं. अमोलच्या पगारात सुरुवातीला 10% वाढ केली. पहिले 10% वाढ व नंतर मंदी आल्यामुळे 20% काय केली? घट केली. तर अमोलचा पगार 100 मानला आणि सुरुवातीला किती टक्के वाढ झाली? 10% वाढ. पण 100 रुपयाचा पगार किती आला? 110. आता 20% काय केली? घट. 110 चे 20%. पहिले मी 10% काढून घेतो. किती आली 10%? 11. पण मला पाहिजे 20%. 11 चे दुप्पट 22 म्हणजे 22 रुपये घटले. पहिले 10 रुपये वाढले, आता 22 रुपये घटले. 110 मध्ये 22 वजा केले तर किती आले? 88. सुरुवातीला अमोलचा पगार किती होता? 100. आता झाला किती? 88. तर 12% काय झाली या ठिकाणी? घट. घट. 100 चा पगार 88 रुपये झालाय तर वाढ आहे काही? घट आहे. तर 12% काय येणार इथं? घट. वाढ येणार नाही. मुद्दाम दोन पर्याय सारखे दिलेत पण एक ठिकाणी वाढ म्हटलं, एक ठिकाणी घट. इथं काय झालेली? घट झालेली. आता हे उदाहरण पण भरपूर आलेले बघा. एका परीक्षेत 47% विद्यार्थी इतिहासात नापास झाले. ते नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी काय दिली? 47%. इतिहासात नापास. त्याच परीक्षेत 32% विद्यार्थी भूगोलात नापास झाले. तर 47% इतिहासात नापास झाले आणि 32% भूगोलात नापास झाले. दोन्ही विषयात 12% विद्यार्थी नापास झाले. दोघे विषयात 12%. त्याचं उत्तर कसं काढायचं बघा. इतिहासामध्ये किती टक्के? 47%. त्याच्यानंतर जॉग्राफी म्हणजे भूगोलामध्ये किती टक्के आहेत? 32%. तर यांच्या दोघांची बेरीज करायची. 47% आणि 32%ची काय करायची? बेरीज करायची. आणि जे दोन्ही विषयामधले आहेत ते वजा करायचे. तर दोन्ही विषयातले किती टक्के? 12%. म्हणजे इन शॉर्ट या दोघांची काय करायची? बेरीज करायची. इतिहास आणि भूगोलाच्या टक्केवारीची काय करायची? बेरीज करायची. आणि त्याच्यात दोघी विषयातले जे ते काय करायचे? मायनस करायचे. राहील का लक्षात? आता इथं बघा. 7 आणि 2 किती आला? 9. 4 आणि 3 7 वजा 12. 19 मधून 12 गेले. 9तून 2 गेला 7. 7तून 1 गेला 6. 67% विद्यार्थी काय आहेत? नापास. कारण की सगळी माहिती कोणाबद्दल दिली होती? का पास का नापास? नापास. पण आपल्याला नापास विद्यार्थी विचारलेलंच नाही. डायरेक्ट उत्तर 67 लिहायचं नाही. तर एकूण किती पास विद्यार्थी आहेत? 33%. टोटल 100% असं 100%तून 67% मायनस केले. 33% विद्यार्थी काय झाले? पास झाले. तर उत्तर काय आपलं? पर्याय क्रमांक 3. आता असे प्रश्न दिसले की सिंपल काय करायचं? 72% गणितात उत्तीर्ण, 69% इंग्रजीत उत्तीर्ण, यांच्या दोघांची बेरीज आणि त्याच्यात दोन्ही विषयातले जे असेल ते काय करायचे? मायनस करायचे. मग 72 आणि 69 यांची काय होणार? बेरीज. 9 2 1101 आजच्या गेला 1. 7 7 13 आणि 1 14. 141 आले. त्याच्यात दोघे विषयातले किती आहे? 63%. तर ते मायनस केले. एकातून 3 जात नाही तर आजच्या घेतला. 11तून 3 गेले 8 आणि 14तून 7 गेले 7. 78% विद्यार्थी काय झालेत? उत्तीर्ण. पण आपल्याला उत्तीर्ण विद्यार्थी विचारले नाही. हे उत्तर आपल्याला लिहायचं नाही. आपल्याला विचारलंय अनुत्तीर्ण किती आहे. मग 100तून 78 गेले काय आले? 22. राहील लक्षात? आता या ठिकाणी बघा. एका विक्रेत्याने 2 टीव्ही प्रत्येकी 9,000 रुपयांना विकले. पहिला टीव्ही 9,000 ला विकला आणि दुसरा पण टीव्ही 9,000 ला विकला. पण एकाच्या विक्रीतून 20% काय झाला? नफा. पहिला जो टीव्ही 9,000 ला विकला त्याच्यात नफा कमवला. पण दुसरा टीव्ही जो 9,000 ला विकला त्याच्यात नुकसान झालं. कारण की तो महागडा टीव्ही होता आणि 9,000 ला गेला. म्हणजे 2,000 चे 2 टीव्ही विकले. एकामध्ये 20% नफा, एकामध्ये 20% तोटा. तर संपूर्ण व्यवहारामध्ये विक्रेत्यास किती टक्के नफा वा तोटा झाला? जर संपूर्ण व्यवहार जर बघितला, दोघी टीव्हींचा व्यवहार जर बघितला, एकात 20% कमवले, एकात 20% गमवले, तर संपूर्ण व्यवहारात
नफा झाला का तोटा. बरेच विद्यार्थी असं लिहितात ना नफा ना तोटा, कारण की त्यांना काय वाटतं 20% नफा आणि 20% तोटा, पण असं नाही. जेव्हा एखाद्या व्यवहारामध्ये नफ्याची तोट्याची टक्केवारी सारखी असते, अशा व्यवहाराच्या अंतमध्ये आपल्याला तोटा झालेला असतो. मग या ठिकाणी तोटा म्हणजे नफ्याचे पर्याय तर 5 झाले. 1% नफा हे उत्तर येणार नाही आणि 4% नफा हे उत्तर येणार नाही. मग उत्तर एकतर 1% तोटा किंवा 4% तोटा. याला एक फॉर्म्युला आहे, एक्स स्क्वेअर भागीला 100. एक्स स्क्वेअर म्हणजे जी टक्केवारी दिली ना नफ्या तोट्याची ती, म्हणजे तो कोणाचा वर्ग आहे ना 20चा वर्ग भागीला 100. मग सांगा 20चा वर्ग काय? 400 भागीला 100. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. 4% तोटा. पर्याय क्रमांक 3 उत्तर. सेम एक्झाम्पल आहे, एक्स स्क्वेअर भागीला 100. एक्स ची व्हॅल्यू काय घेणार इथं? काय घेणार? 10. 10चा वर्ग भागीला 100. 10चा वर्ग किती? 100 भागीला 100. 100ला 100 ने भागितल्यावर 1% काय नफा का तोटा? तोटा. पर्याय क्रमांक उत्तर 2. नफ्याचे पर्याय तर इथे येणारच नाही. हे एक्झाम्पल भरपूर वेळेस आले परीक्षेला आणि बऱ्याच वेळेस विद्यार्थी याच्यामध्ये गडबड करून टाकतात. तर ते आता इथून पुढे गडबड करायची नाही. हे उत्तर आलं, हा प्रश्न आला की आपल्याला त्याचं उत्तर आलंच पाहिजे. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. एका किल्ल्यात 150 सैनिकांना 45 दिवस पुरेल एवढे धान्य होते. सैनिक किती होते? 150. आणि त्यांना किती दिवस पुरणार होतं? 45 दिवस. पण 10 दिवसानंतर 25 सैनिक तो किल्ला सोडून गेले. तर आता अगोदरच्या प्रमाणात शिल्लक माणसांना ते धान्य किती दिवस पुरेल? याचा फॉर्म्युला आहे, अगोदरचे सैनिकांची संख्या गुणिला शिल्लक दिवस इज इक्वल टू शिल्लक सैनिकांची संख्या बरोबर लागणारे दिवस. आपल्या इथं काय विचारलंय? धान्य किती दिवस पुरेल. म्हणजे इथं आपल्याला एक्स मानून आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं. मग सांगा बरं, अगोदरच्या सैनिकांची संख्या किती होती? 150, 150 गुणिला शिल्लक दिवस. बघा 10 दिवसानंतर टोटल किती दिवस पुरणार होते? 45. त्याच्या 10 दिवसाचा हिशोब संपला. मग किती उरले? 35 दिवस. सैनिकांची, अगोदरच्या सैनिकांची संख्या किती होती? 150 गुणिला शिल्लक दिवस. 45 म्हणून 10 मायनस केले किती राहिले? 35. बरोबर. शिल्लक सैनिक 125. 150 सैनिक होते, त्याच्यातले 25 सैनिक सोडून गेले. मग शिल्लक सैनिक किती आहे? 125. तर ते शिल्लक सैनिकांना किती दिवस पुरेल म्हणून आपण काय घेतलं? एक्स. आता 150 25 गेला इकडे भागा करा. 150 गुणिले 35 भागिले 125. 25 ने भाग दिला. 25 5 125. 25 150. 5 1 5 5 7 35. 6 7 42. तर किती दिवस पुरेल ते? 42 दिवस पुरेल. कळलंय का? इथे बघा, अगोदर किती सैनिक होते? 80. आता शिल्लक दिवस किती? 15 दिवस पुरणार होतं, त्याच्यापैकी किती दिवस झाले? 3 दिवस. मग किती घेतले इथं? 12. 15तून 3 मायनस केले. किती सैनिक सोडून गेले? 20. पहिले किती होते? 80. त्याच्यात 20 मायनस केले 60 गुणिले एक्स. आता इथे डायरेक्ट भाग दे तुम्ही. 20 त्रिक 60, 20 चोक 80, 3 1 3, 3 चोक 12, 4 चोक 16. तर एक्स ची काय लिहिली? 16. आता हे परत मागचे पर्याय इथे रिपीट होऊन गेले. मी काय करतो, ज्यावेळेस आहे ना प्रश्न पहिला लिहिला, समजा हा प्रश्न लिहिला, आता पुढचा प्रश्न सेम आहे, तर मी काय करतो ऍज इट इज कॉपी पेस्ट करतो पर्याय आणि तिथे चेंज करून घेतो. पण कधी कधी काय होतं, चेंज करायला मी विसरून जातो. तर आपलं इथं काय उत्तर आलंय? 16. तर याचा अर्थ हे पर्याय याच्यामध्ये चुकलेले, ते लक्षात ठेवायचे. कळलंय का? एक आता हा पण प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे, याच्यावर आता लक्ष द्या. एका रकमेचे 2 वर्षाचे व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने रास किती होते? 8,000 आणि 10,000. इथं जो कालावधी तो पटीत असणार आहे. हे किती वर्ष आहे? 2 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 4 वर्ष. तर कधी कधी उदाहरणार्थ 3 वर्ष 6 वर्ष, 5 वर्ष 10 वर्ष, 6 वर्ष 12 वर्ष असा कालावधी राहतो. पण आपल्याला उदाहरणामध्ये लक्षात ठेवायचं नाही. आपल्याला काय विचारलंय, दिलं काय? व्याजाने रास किती होते? 8,000 आणि 10,000 होते. तर ती रक्कम शोधा, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, मुद्दल शोधायचंय. तर जसं आपण
मागे काही फॉर्म्युले बघितले असं एक्स स्क्वेअर भागीला 100, तसं इथे एक फॉर्म्युला बघायचा आपल्याला, एक्स स्क्वेअर भागीला वाय. याच्यात जी पहिली रास आहे तिला एक्स मानायचं आणि जी दुसरी रास आहे तिला वाय मानायचं. मग पहिली रास किती आहे? 8000. त्याचा वर्ग म्हणजे काय करायचं? 8000 गुणिले 8000 भागाकारात 10,000. 0 0 0 0 कॅन्सल, 4 0 कॅन्सल केले, 1 2 3 4 0 कॅन्सल, 8 8 64, त्याच्यावर आले 200 म्हणजे 6400. पर्याय क्रमांक 4. सेम 4000 गुणिले 4000 भागिले 5000. 0 0 0 कॅन्सल, 0 0 0 कॅन्सल, 5 1 5 5 8 40, त्याच्यावर आले 200 म्हणजे 800 गुणिले 4 किती आले? 3200. पर्याय क्रमांक 1. एका खोलीत 2500 फरशा बसवल्या आहेत. किती फरशा बसवल्या आहेत? 2500. जर फरशांचा आकार दुप्पट केला, आता मला एक सांगा, फरशी जर दुप्पट केली तर फरशा जास्त लागतील का कमी लागतील? कमी लागतील. फरशीचा आकार काय केला? दुप्पट. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एका रूम मध्ये तुम्ही या आकाराच्या फरशा बसवल्या समजा, बरोबर, तर तुम्हाला भरपूर जास्त फरशा लागतील. त्याच रूम मध्ये जर तुम्ही मोठ्या आकाराच्या फरशा बसवल्या तर तुम्हाला फरशा कमी लागतील, बरोबर. मग आता जर एका खोलीत 2500 फरशा बसवल्या आहेत, जर फरशांचा आकार दुप्पट केला तर फरशांचा आकार जर दुप्पट केला तर फरशा आपल्याला कमी लागतील. पण त्या किती कमी लागतील हे आपल्याला बघायचंय. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण एखाद्या फरशीचा आकार दुप्पट होतो तर त्या फरशीचं क्षेत्रफळ 4 पटीने वाढून जातं. किती पटीने? 4 पटीने. फरशीचा आकार दुप्पट केल्यावर किंवा कागदाचा आकार दुप्पट केल्यावर क्षेत्रफळ किती पटीने वाढतंय? 4 पटीने. याचा अर्थ आपल्याला फरशा 4 पटीने कमी लागतील. म्हणून 2500 ला भागीला काय करायचं? 4. मग 4 1 4, 4 सक 24, उरला 1, त्याच्यावर घेतला 0, झाला किती? 10. 4 दुने 8, उरला 2, घेतला 0, 4 पंचे 20. मग किती फरशा लागतील? 625 लागतील. कळालं? जर इथं असं म्हटलं असतं की फरशीचा आकार निमपट केला, म्हणजे फरशी दुप्पट न करता काय केली? निमपट, आकार छोटा करून घेतला, तर किती फरशा लागल्या असत्या? मग 4 पटीने जास्त, म्हणजे 2500 गुणिला काय? 4. मग तेव्हा 2500 भागीला 4 न करता 2500 गुणिला 4 करायचं होतं. आलं लक्षामध्ये? अशा प्रकारचे हे भरपूर सारे शॉर्टकट उदाहरणं विचारले जातात पेपरला. चला एक लास्ट एक्झाम्पल राहिलेलं आहे, तसा टाइम पण झालेला आहे, ते पण आपण या ठिकाणी बघून घेऊया. बघा काय म्हटलंय, एका पिशवीत 8 लाल चेंडू आहेत. लाल चेंडू किती आहेत? 8. 16 निळे चेंडू आहेत व 18 काळे चेंडू आहेत. या पिशवीतून एक चेंडू सहज काढला तर तो काळा किंवा निळा असण्याची संभाव्यता किती? संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. आता बघा, लाल चेंडू किती आहेत? 8 आणि निळे चेंडू 16 आणि काळे चेंडू 18. आता हे सगळेच्या सगळे चेंडू एका पिशवीत टाकले तर 8 आणि 6 14, 14 आणि 8 22, 2 हा चल गेला 2, 1 2 3 4, तर किती आले? 42. तर 42 खाली लिहायचा. जेवढे पण चेंडू आहेत त्यांना कुठे लिहायचं? खाली. आता आपल्याला त्या पिशवीतून आहे ना चेंडू बाहेर काढायचा आहे, तर तो चेंडू काळा किंवा निळा असण्याची संभाव्यता किती? तर काळे चेंडू किती होते? 18 आणि निळे चेंडू किती होते? 16. तर यांच्या दोघांची बेरीज करायची. 16 अधिक 18, 6 8 14, जर चल गेलाय 1 2 3, किती आले? 34. ते 34 वर लिहायचे. एकूण चेंडू किती होते? 42. ती खाली लिहायची संख्या. आणि जे चेंडू शोधायचे त्यांची बेरीज करून ती कुठे लिहायची? वर. याला म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी. तर आता इथं भागाकार द्यायचा आहे. खाली वर कशाने भाग जातोय? 2ने. खाली पण 2ने भाग जातोय, वर पण 2ने भाग जातोय. मग 2ने भाग देतो. 34चे नेहमी किती होता? 17. 2ने भाग दिल्यावर 17 येईल ना, आणि 42चे नेहमी 21. तर फायनल प्रोबॅबिलिटी काय आली? 17/21. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 4. राहील लक्षात? आता हे घरी गेल्यानंतर एक्झाम्पल लिहायचे आणि त्याचे उत्तर पण लिहायचे. याचं लक्षात प्रॅक्टिस करायची. थँक्यू सो मच.